नमस्कार. आज आपण एका अगदी वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. हवाई कामकाम. म्हणजे विचार करा, ड्रोन वापरून चक्क इमारती उभ्या राहत आहेत. हो, ही कल्पना आता फक्त सायन्स फिक्शन नाही राहिली आहे. प्रत्यक्षात यावर काम सुरू आहे. आजची आपली चर्चा याच विषयावर आहे. एका लेखातील माहितीनुसार हवाई कामकाम, भविष्यातील घडामोडी, ड्रोन फक्त फोटो काढण्यापलीकडे जाऊन खरोखरं बांधकाम कसं करू शकतील हे आपण समजून घेऊया. अगदी. आणि यात सुरक्षा, वेग किंवा अगदी दुर्गम ठिकाणी पोचणं या सगळ्याच बाबतीत मोठे बदल घडवण्याची क्षमता आहे. लेखात हेच मुद्दे मांडले आहेत. तर मग सुरुवात करूया. हे तंत्रज्ञान नक्की कसं चालतं यापासून? म्हणजे ड्रोन बांधकामात काय करतात नेमकं? यात प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या पद्धती दिसतात. पहिली म्हणजे साहित्याची वाहतूक. साहित्याची वाहतूक. हो, म्हणजे ड्रोन काय करतात की विशिष्ट पकड वापरून विटा किंवा दुसरे छोटे भाग उचलतात आणि त्यांना अचूक जागी ठेवतात. अच्छा. आणि दुसरी पद्धत? दुसरी आहे जुळवणी. काही ॲडव्हान्स ड्रोन्सवर रोबोटिक हात बसवलेले असतात. एरियल रोबोटिक आर्म्स म्हणतात त्याला. रोबोटिक हात ड्रोनवर? हो, ते बोल्ट फिट करणं किंवा 2 भाग जोडणं अशी कामं करू शकतात. अविश्वसनीय. आणि तिसरी पद्धत जी मला वाटतं सगळ्यात भारी असेल ती एरियल 3D प्रिंटिंगची. अगदी बरोबर पकडलात. तिसरी पद्धत तीच. या ड्रोन हवेत उडता उडताच एकावर एक थर रचतो, एका खास मटेरियलचं. म्हणजे हवेतूनच भिंत वगैरे उभी राहणार? हा, लवकर सेट होणारं सिमेंट किंवा पॉलिमर वापरून जणू काही आकाशातूनच प्रिंटिंग सुरू आहे. अर्थात यासाठी साहित्य पण खास लागतं, हलकं पण मजबूत. कार्बन फायबर कॉम्पोजिट्स वगैरे? हो, ते किंवा विशेष पॉलिमर्स, लवकर सेट होणारं सिमेंट मिक्स, असं बरंच काही. हे सगळं प्रत्यक्षात आणायला जी सिस्टम लागते ती कशी असते? म्हणजे केवळ ड्रोन उडवून तर हे होणार नाही? नाही, यामागे खूप नियोजन असतं. सुरुवात होते डिजिटल डिझाईनपासून. बिम वापरून इमारतीचं 3D मॉडेल बनवतात. BIM म्हणजे? बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. बरोबर. हे फक्त चित्र नाही तर पूर्ण डेटाबेस असतो. त्यात बांधकामाचा प्रत्येक टप्पा, प्रत्येक वस्तूची जागा, इतकंच काय तर ड्रोन कुठून कसा जाईल, काय करेल हे सगळं ठरलेलं असतं. म्हणजे ड्रोन स्वयंचलितपणे काम करतात? हो, ठरलेल्या मार्गांवरून. आणि सेन्सर्समुळे ते आजूबाजूला काय चाललंय, काम कसं होतंय हे सतत तपासत राहतात. गरज पडली तर कामात बदलही करतात. जगात कुठे असे प्रयोग सुरू आहेत का सध्या? काही उदाहरणं? नक्कीच. दुबईमध्ये द स्कायड्रोन नावाचा एक मोठा प्रकल्प आहे. ते या शक्यता तपासतायत. पण मला वाटतं स्वित्झर्लंडमधलं ETA झ्युरिकचं काम जास्त प्रभावी आहे. काय केले त्यांनी? त्यांनी ड्रोनच्या थव्याचा वापर केलाय. म्हणजे अनेक ड्रोन्स एकत्र एकमेकांशी बोलून कोऑर्डिनेट करून काम करतायत. त्यांनी विटा रचून पूल आणि काही मीटर्स उंचीच्या रचना यशस्वीपणे बांधल्या आहेत. ड्रोन स्वॉर्म्स म्हणतात त्याला? बरोबर. अगदी, ड्रोन स्वॉर्म्स. हे ऐकून खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतंय. याचे फायदे तर स्पष्ट दिसतायत, खास करून कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा. म्हणजे धोकादायक उंचीवर माणसांना जावंच लागणार नाही. तो तर सगळ्यात मोठा फायदा आहे. पण त्यासोबतच वेग वाढतो, कारण ड्रोन 24 तास काम करू शकतात. कार्यक्षमता सुधारते. आणि जिथे पोचायला अवघड आहे, डोंगर किंवा दुर्गम भाग, तिथे तर हे वरदानच ठरू शकतं. मोठी मशिनरी जिथे नेणं शक्य नाही तिथे ड्रोन सहज पोचू शकतात. आणि 3D प्रिंटिंगमुळे मटेरियल वाया जात नाही, कचरा कमी होतो. आपत्कालीन परिस्थितीत पण उपयोगी ठरू शकतं हे. नक्कीच. तात्पुरते निवारे वगैरे खूप लवकर उभे करता येतील. पण हे सगळं इतकं सहज नक्कीच नसेल. आव्हानं पण मोठी असणारच. हे तंत्रज्ञान अजून काय म्हणतात त्याला, बाल्यावस्थेत आहे नाही का? अगदी बरोबर. आव्हानं आहेत. सगळ्यात मोठं म्हणजे ड्रोनची वजन उचलण्याची क्षमता, म्हणजे पेलोड, आणि बॅटरी किती वेळ टिकते ही मर्यादा. आणि हवामान, वारा, पाऊस यांचा परिणाम होत असेल? होतोच. अचूकतेवर परिणाम होतो. दुसरं म्हणजे याचे नियम, सुरक्षा मानकं अजून तयार व्हायची आहेत. सुरुवातीचा खर्च पण खूप जास्त आहे. आणि अनेक ड्रोन्सना एकत्र कंट्रोल करणं ते सोपं नसतं असणार. अजिबात नाही. ती सिस्टम खूप गुंतागुंतीची आहे. म्हणजे हवाई बांधकाम ही एक जबरदस्त शक्यता आहे जी बांधकाम क्षेत्राला बदलू शकते, पण त्याला मुख्य प्रवाहात यायला अजून बराच वेळ आहे. होय, तंत्रज्ञान विकसित होतंय, पण त्याची क्षमता खूप मोठी आहे, हे नाकारता येत नाही. विशेषतः धोकादायक किंवा पोचायला अवघड जागी बांधकाम करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवू शकते. सुरक्षा, वेग आणि पोचण्याची क्षमता
हे महत्वाचे पैलू आहेत. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की ड्रोन आता फक्त पाहणी करणारे राहिलेले नाहीत, ते भविष्यात बांधकामात सक्रिय भूमिका घेऊ शकतात. जाता जाता एक विचार मनात येतोय काय? की भविष्यात विचार करा, भूकंप किंवा पूर आल्यावर तात्पुरते निवारे बांधायला ड्रोन वापरता येतील का? किंवा अगदी चंद्रमंगळावर वसाहती उभारायला. पण मग याचबरोबर हे सगळं ऑटोमेशन आलं तर नोकऱ्यांचं काय? समाजावर काय परिणाम होतील याचाही विचार करायला हवा, नाही का? बरोबर आहे. तंत्रज्ञानाबरोबर येणारे सामाजिक आणि नैतिक प्रश्नही तितकेच महत्वाचे आहेत. त्यावरही विचार व्हायला हवा.